नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हे आपलं दुसरं व्हिडिओ आहे ह्या चपराचं. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते पत्रे घातलेले होते सिमेंटचे आणि आपण स्ट्रक्चर पूर्ण केलं. मग आपण आता इथे वरती जिंदालच्या पत्र्याचं स्ट्रक्चर मारूचा. मग आम्ही हे आडवे जे पाईप वापरले पर्लिंग म्हणून ते 1.5 बाय 1.5चे वापरले आणि सिमेंट पत्र्याखाली घातलेले ते 2 बाय 2चे होते. हे जे आपलं छप्पर सिमेंट पत्र्याचं असतं ते खालची लाईन आहे 10 फुटी पत्र्याची आणि वरची लाईन आहे आपली 8 फुटी सिमेंट पत्र्याची. आणि 10 फुटी सिमेंट पत्र्यासाठी आपण 3 सपोर्ट दिलेले पर्लिंगचे आणि 8 फुटीसाठी पण 3 दिले. म्हणजे मध्ये एक घालून 10 फुटी पत्र्याची एक असे 3 झाले. मग त्या सगळ्यांका आपण हुक मारूचे लागले. मध्ये पण सगळीकडे जे सपोर्टर आहेत त्यांना पण आम्ही हुक मारले आणि त्या हुकांका हे आडवे पर्लिंग आपण वेल्डिंग केलेले असतात आणि आपणाक आता इथे असे जिंदाल पत्र्याचं स्ट्रक्चर वरती मारूचं असं. हे 18 फुटी जिंदाल पत्र्याचं स्ट्रक्चर आपण हे आत्ता इथे लाईन चालू केली आहे मारूक. मग आपणाक हे पुरे दोन्ही बाजून 18 फुटी जिंदाल पत्र्याचं स्ट्रक्चर आपण मारूचं आणि खाली मागच्या बाजूक 8 फुटी पत्र्याचं स्ट्रक्चर एक्स्ट्रा आता बाथरूमसाठी वगैरे असं. हे जरा समोरच्या बाजूक उतार जरा जास्त असं आणि मागच्या बाजूक उतार थोडंसं कमी असं. हे बघा, अशा प्रकारचं आपलं हे स्ट्रक्चर आता इथे पूर्ण झालेलं. ढापे वगैरे लावून झालेले असत. हे बघा, समोरच्या बाजूक जरा जास्त उतार आहे इथे. इथे माकडांचा त्रास जास्त असल्यामुळे त्यांनी खाली सिमेंट पत्रेच ठेवले नाही, कारण ते उडी मारल्यानंतर तुटतात वगैरे. आणि वरती म्हणून त्यांनी डबल स्ट्रक्चर मारल्याने जिंदाल पत्र्याचं. हे बघा, अशा प्रकारचं आज आपला इथे काम पूर्ण झाला. मित्रांनो, माझं आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये.